नमस्कार, मी डॉक्टर बबिता पाटील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी पीसीओडीची उत्पत्ती कशी होते हे सांगणार आहे। तर आयुर्वेदानुसार पीसीओडी म्हणजे फक्त गर्भाशय किंवा बीजग्रंथी ओव्हरी इतपुरतं मर्यादित नाही, तर आपल्याला डोके, शिरप्रदेश तसेच अग्नी, पचनशक्ती व जे आपला आहार आहे, निद्रा, ब्रह्मचर्य इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो। तर पीसीओडी उत्पन्न होण्याचे मेन दोन कारण आहेत। एक म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे एखादी स्त्रीला जर पीसीओडी झाला असेल तर त्याच्या आईने काही आहार म्हणजे डाएट आणि विहार म्हणजे लाईफस्टाईल यामध्ये काही अघटित घडला असेल किंवा आजीकडून ते आला असेल तर त्याने पीसीओडी होऊ शकतो। व दुसरी गोष्ट म्हणजे दोष धातुदुष्टी। दोष म्हणजे तुम्ही वात कफ हे दोष ऐकलेच असतील, तर त्या काही कारणाने ते दुष्ट होणे किंवा रस धातू दुष्ट होणे हे दोन मेन कारण ठरतात। तर हे दोष व धातू दुष्टी होण्याचे मेन 3 कारण ठरतात। पहिलं गोष्ट म्हणजे वात दोष व कफ दोष वाढवणारा आहार करणे, विहार करणे। दुसरी गोष्ट म्हणजे रजस्वला परिचर्या न पाळणे। रजस्वला परिचर्या म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या स्त्रीला पिरियड्स येतात, पाळी चालू होते, तर त्या 4-5 दिवसात आपण कसं वर्तन करावं किंवा कोणता आहार घ्यावा हे सर्व आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे। त्याचे काही ठराविक नियम आहेत, पण जर ते पाळले गेले नाहीत तर त्यानेही पीसीओडी होतो। त्यामुळे म्हणजे दोष धातुदुष्टी होते व पीसीओडीचे निर्माण होते। व तिसरी गोष्ट जे मानसिक भाव आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे किंवा भीती वाटणे इत्यादी गोष्टींनी पीसीओडी उत्पत्ती होते। तर मी माझ्या नेक्स्ट वीकेंडला पीसीओडीची एक्झॅक्ट कारणे काय आहेत, कोणते आपण आहार विहार घेतल्याने, काय काय केल्याने पीसीओडी होतो हे सांगणार आहे। धन्यवाद।